Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. In today's English grammar session, we will learn about adverbs. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश ग्रामरच्या पाठात आपण क्रियाविशेषणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर व्हॉट आर ॲडव्हर्ब्स? ADVERBS. Adverbs. Adverbs are words that add meaning to or describe verbs. VERBS verbs. Adjectives. ADJECTIVES adjectives or other adverbs. क्रियाविशेषण क्रियापदांबद्दल, विशेषणांबद्दल किंवा इतर क्रियाविशेषणांबद्दल अधिक माहिती सांगतात. आपण एक उदाहरण घेऊन बघूया. वाक्य असं आहे, द बर्ड इज सिंगिंग स्वीटली. पक्षी मधुर गातो आहे. तर सिंगिंग हे व्हर्ब आहे, यातलं क्रियापद आहे. कसा गातो आहे? तर स्वीटली हे ॲडव्हर्ब. ADVERB ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण आहे. तर हाऊ डू वी रेकग्नाइज ॲडव्हर्ब्स? आपण क्रियाविशेषणं कशी ओळखू शकतो? दे टेल अस हाऊ अन ॲक्शन इज डन. HOW हाऊ. व्हेन अन ॲक्शन इज डन or where 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 an action is done. थोडक्यात क्रियाविशेषण एखादी क्रिया हाऊ म्हणजे कशी घडली ते सांगतात, किंवा व्हेन कधी घडली ते सांगतात, किंवा व्हेअर म्हणजे कुठे घडली ते सांगतात. तर या प्रकारे त्यांचे 3 प्रकार आपण क्रियाविशेषणांचे पाडू शकतो. So accordingly there are 3 types of adverbs. First is adverb of manner. MANNER. Manner म्हणजे रीती. Adverb of manner म्हणजे रीतीवाचक क्रियाविशेषण. They tell us how an action is done. HOW how म्हणजे कशी. अजून एक उदाहरण बघूयात आपण. Adverb of manner. My sister dances gracefully. 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 माझी बहीण डौलदारपणे नाचते. कशी नाचते? तर डौलात किंवा डौलदारपणे. हाऊ डज शी डान्स? शी डान्सेस ग्रेसफुली. अर्थात ग्रेसफुली हे ॲडवर्ब आहे, कारण डान्स या क्रियेबद्दल ते अधिक माहिती सांगतं. आणि ही क्रिया कशी घडली ते सांगतं, म्हणून ते ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. नॉर्मली वी ॲड LY टू ॲडजेक्टिव्स टू चेंज देम टू ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. म्हणजे विशेषणांना LY हे 2 अक्षरं आपण लावली. मला वाटतं याला उपसर्ग म्हणतात, किंवा प्रत्यय म्हणतात. तर LY हा प्रत्यय विशेषणांना जोडला की त्याचे ॲडवर्ब्स तयार होतात, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. तर काही बघूयात आपण ॲडवर्ब्स ऑफ मॅनरची उदाहरणं. स्लोली. SLOWLY. स्लोली म्हणजे सावकाशपणे. केअरफुली. CAREFULLY. केअरफुल अधिक LY म्हणजे केअरफुली, काळजीपूर्वक. तसंच हेविली. HEAVILY. हेविली. किंवा क्विकली.
QUICKLY क्विकली. हे सर्व ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर आहेत. ॲडव्हर्ब्सचा पुढचा प्रकार आहे तो आहे ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम, म्हणजे थोडक्यात कालवाचक क्रियाविशेषण. These adverbs tell us when actions are done. When महत्वाचं, म्हणजे एखादी क्रिया कधी घडली हे ते क्रियाविशेषण सांगतं. एक उदाहरण बघूया. हरी विल फिनिश द पेंटिंग टुमॉरो, म्हणजे हरी उद्या चित्र काढून संपवेल. आता इथे पेंटिंग जे आहे PAINTING हे व्हर्ब म्हणजे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. तर ते कधी संपवणार आहे तो, तर उद्या संपवणार आहे, टुमॉरो. तर त्यामुळे हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. आता आपण काही ॲडव्हर्ब्स ऑफ टाईमची उदाहरणं बघूया. उदाहरणं आहेत डेली, DAILY, डेली म्हणजे दररोज. टुडे म्हणजे आज. नेव्हर म्हणजे कधी नाही. येस्टरडे, YESTERDAY, येस्टरडे म्हणजे काल. टुमॉरो, TOMORROW, टुमॉरो. सून, SOON, सून म्हणजे लवकरच. लॅटर, LATER, लॅटर म्हणजे नंतर. अर्ली, EARLY, अर्ली म्हणजे परत लवकरच किंवा अगोदर. ऑफन, OFTEN, ऑफन म्हणजे बरेचदा. ऑलवेज, ALWAYS, ऑलवेज म्हणजे नेहमी. अगेन, AGAIN, अगेन म्हणजे परत. तर ही काही ॲडव्हर्ब्स होते, ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम, कालवाचक क्रियाविशेषण. आता तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस, म्हणजे स्थानवाचक क्रियाविशेषण. These adverbs tell us where actions are done, म्हणजे एखादी क्रिया कुठे घडते आहे हे स्थानवाचक क्रियाविशेषण सांगतात. एक उदाहरण बघूया आपण. राम केप्ट स्टँडिंग आउटसाइड अंटिल वी कॉल्ड हिम, म्हणजे आम्ही बोलवस्तोवर राम बाहेर थांबून होता किंवा उभा होता. तर व्हेअर वॉज ही स्टँडिंग? ही वॉज स्टँडिंग आउटसाइड. त्यामुळे आउटसाइड हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. अजून आता आपण काही उदाहरणं बघू ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेसची. पहिला आपण आउटसाइड, OUTSID, आउटसाइड म्हणजे बाहेर. एव्हरीवेअर, EVERYWHERE, एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र. नंतर आहे इनसाइड, INSIDE, इनसाइड म्हणजे आत. अप म्हणजे वर. डाऊन म्हणजे खाली. हियर, HERE, हियर म्हणजे इथे. अबाव, ABOVE, अबाव म्हणजे परत वर. अवे, AWAY, अवे. अजून आता एखादं वाक्य घेऊया आपण. हरीश लुक्ड एव्हरीवेअर फॉर हिज लॉस्ट पेन. वेअर डिड हरीश लुक? कुठे पाहिलं त्यांनी? हा प्रश्न विचारला की एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे असं त्याचं उत्तर मिळतं. त्यामुळे एव्हरीवेअर हे ॲडव्हर्ब आहे. अजून एखादं वाक्य बघूया. द माउंटेनियर लुक्ड अप ॲट स्नो कवर्ड पीक्स. माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहक. लुक्ड अप म्हणजे त्यांनी वर पाहिलं. ॲट स्नो कवर्ड पीक्स
बर्फाच्छादित शिखरांकडे त्यांनी पाहिलं. तर लुक्ड अप जे कुठे पाहिले तर वर पाहिले. तर परत आपण कुठे हा प्रश्न विचारला व्हेअर की त्याचं उत्तर मिळालं अप. त्यामुळे अप हे ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे आणि ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. तर थोडक्यात आज आपण ॲडव्हर्ब्स म्हणजे काय हे पाहिलं. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणं आणि त्याचे 3 प्रकार आपण पाहिले. म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर अर्थात रीतिवाचक क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम म्हणजे कालवाचक क्रियाविशेषणं, ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थानवाचक क्रियाविशेषणं. So, I hope you have understood the concept of adverbs, and if you have any difficulties, please let me know about them. I will try to solve your queries or questions. Thank you. धन्यवाद.